श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ओम नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्. ओम अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम. जय जय राम. हरि वालीला सद्गती भगवंतांनी दिली. तारा तिथे व्याकुळ होऊन रडू लागली. त्यावेळेस श्रीरामांनी त्या तारेला आत्मज्ञानाचा उपदेश दिला. आत्म अनात्म विवेक दिला गेला. पहा केवढी मोठी कृपा आहे बरं का. असं म्हणतात की जोपर्यंत कोणी शिष्य भावाने जात नाही गुरूकडे, नाही ज्ञानाची पृच्छा करत नाही, तोपर्यंत गुरु देत नाही. इथे तर ही त्यांच्याकडे गेली पण नाही. पण तिची आस्था निष्ठा भक्ती पाहून स्वतः रामच द्रवित झाले आणि तिला आत्मा अनात्म विवेक दिला. अध्यात्म रामायणामध्ये तारा उपदेश फार प्रसिद्ध आहे. इथे थोडक्यात दिला की हा देह जो आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला तो विनाशी आहे, पण जो जीव आहे तो नित्य आहे. मग तू कशाला रडते. आणि श्रीरामांनी त्या मायेचं निरसन केलं आणि ती ज्ञानी झाली. किती मोठी दया केली. मग हे रामांनी सुग्रीवाला किष्किंधा नगरीत पाठवलं. त्याच्याबरोबर अंगद हनुमान यांना पाठवलं आणि सांगितलं की याचा आता राज्याभिषेक करा, कारण मी तर नगरामध्ये जाणार नाही. 14 वर्ष मी नगरात जाऊ शकत नाही. तर मग लक्ष्मण हनुमान वगैरे गेले. सुग्रीवाला राज्य दिलं आणि अंगदाला युवराज पद दिलं. हा त्याच्यानंतर सुग्रीवाला सांगितलं की तू नीट राज्य कर. आणि पहा दयाळू स्वभाव किती आहे रामांचा. असं म्हणाले नाही आता मी तुझं काम केलं आता माझं काम कर. त्यांना वाटलं बिचारा इकडे तिकडे किती वर्षापासून फिरतोय भटकतो आहे. तर म्हणे आता तू थोड्या इथे दिवस राहा. आता तसेच पावसाळ्याचे दिवस पण येतात आहेत, शोध कार्य करणं जरा कठीण होईल. तर मी इथे प्रवर्षण पर्वतावर राहतो आणि तू थोडीशी विश्रांती घे, पण माझ्या कार्याला विसरू नको. सुग्रीव गेला. पहा भक्तान कसे भुक्तिमुक्ती प्रदाता, भोग पण देतात, लौकिक उन्नती पण करून देतात, उत्कर्ष आणि मुक्ती पण देतात. आता सुग्रीव गेला बरं का, पण काय झालं, काय मायेने त्याला असं ग्रसित करून टाकलं की सळ विसरून गेला. तो आपल्या त्या हनुमान वगैरे म्हणाला आता मी तर आता विश्रांती घेणार आहे बरं का, मला बेडरूममधून बाहेर काढू नका तुम्ही.
आता मी तिथेच राहणार, बस भोग करण्यात लागला बरं का. आणि बस त्याच्यावर सोपवून दिलं, आता तुम्ही थोडं पहा काम. इकडे राम आणि लक्ष्मण प्रवर्षण प्रवासावर बसले. पहिलेच मला सांगितलं, उगीच गप्पा गोष्टी करत नव्हते ते काही. आता पावसाळ्याचे दिवस यायला लागले, आकाशात मेघ नभ मेघांनी आक्रमिले. मध्ये काय झालं, सृष्टीमध्ये जे परिवर्तन आहे ते पाहत होते आणि ते पाहून पाहून मनामध्ये त्याचे निरनिराळे विचार होते. कसे पाऊस पडतो आहे, हे जेव्हा मेघ येतात, वीज चमकते आणि ते राहत नाही, तर वीज चमकते जाते कशी, म्हणजे जशी दुष्ट लोकांची मैत्री असते तशी एका खिळीत चमकते, दुसरी काही नाही. पाऊस मुसळधार पडतो कुठे पर्वतांवर, पर्वत ते मुसळधार पावसाला सहन करतात. कसे, जसे संत पुरुष दुष्ट लोकांचे वचन सहन करतात. सगळ्या नद्या वाहत वाहत समुद्रामध्ये मिळून एक रूप होतात. ज्याप्रमाणे जीव सुद्धा आहे, तो जेव्हा परमात्म्यापर्यंत पोहोचतो तेव्हा अचल होतो. मग असे सुंदर भाव आहे, मोठा आहे. पण एक तरी पोर्शन वाचू आपण 13व्या दोह्यानंतर. घन घमंड नभ गर्जत घोरा, प्रियाहीन डरपत मन मोरा. दामिनी दमक रहन घन माही, खलकै प्रीति जथा थिर नाही. बरसहि जलद भूमि नियराए, जथा न वही बुध विद्या पाए. बूंद आघात सहहि गिरि कैसे, खल के वचन संत सहजैसे. क्षुद्र नदी भरी चली तोराई, जस तोरे धन खलई तराई. भूमि परत भाढ़ाबर पानी, जनु जीवहि माया लपटानी. समिति समिति जल भरई तलावा, जिमि सद्गुण सज्जन पहियावा. सरिता जल जल निधि महु जाई, होई अचल जिमि जीव हरि पाई. हरित भूमि तृण संकुल, समुझि परहि नहीं पंत. जिमि पाखंड वादते, गुप्त होई सदग्रंथ. सुंदर वर्षा ऋतूचं वर्णन आहे. मग पुढे शरद ऋतू आले. शरद ऋतू यांचं पण वर्णन केलं. आणि ज्ञान, भक्ती, वैराग्य, राजनीती वगैरे सगळ्याचे अनेक अनेक प्रकारचे जे सिद्धांत आहे ते रामचंद्रांच्या हृदयात स्फुरत होते आणि ते सगळं प्रकट करत होते. अशा प्रकारचे त्यांचे 4 महिने तिथे लोक. मग एकदम श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा 4 महिने झाले, वर्षा ऋतू, शरद ऋतू सगळे गेले, अजून ते सीतेचा काही पत्ता नाही. आणि तो सुग्रीव तो पण विसरून गेला. होय, कधी एक दिवस विचारपूस करायला पण आला नाही. काय असतात लोक. हे जीव आणि ईश्वर मध्ये फरक आहे. गॉड गिव्स अँड फॉरगिव्स अँड जीव गेट्स अँड फॉरगेट्स. असा आहे जीवाचा स्वभाव. विसरूनच गेला आपलं सगळं. एकदम भगवान त्याला क्रोध आला, रामाना क्रोध आला. म्हणे मूढ, ज्या बाणाने मी त्या वालीला मारलं तो बाण अजून माझ्याकडे आहे. आता ते जर काम केले तर मी त्याला त्याच बाणाने मी सुग्रीवाला पण मारेन, पण उद्या. म्हणजे आज सुद्धा जर तो आला आता बस ठीक आहे, उद्या.
लक्ष्मणाला वाटलं आता झालं ना काही गोष्ट, नेहमी शांती शांती ठेवत असतात ना. इतका राग येत होता की तो सुग्रीव कसा विसरून गेला. आणि राम म्हणतात लक्ष्मणाला, रामचंद्रजी प्रभू असं करा, त्या मोठ्या भावाला तुम्ही मारलं ना, या छोट्याला माझ्याकडे सोपा जरा. सुग्रीवाला मी सर धडा शिकवत होता. रामाला अरे रे असं काही करू नको बरं, तो चांगला आहे, थोडंसं विसरला, पण तू तुला थोडंसं एक धाक दाखव तर तो सरळ होईल, एकदम सुतासारखा सरळ होईल तो. मग हां बोलवून घेऊन ये, मारू नको बरं का, तो आपला मित्र आहे. आता एखाद्याला वाटेल की रामांना इतकं क्रोध का आला, इतका राग कसा काय आला, सुग्रीवाने काम नाही केल्यामुळे इतका राग आला. नाही असं नाही आहे. त्यांना राग काय अभिप्राय काय आहे की मित्राचं लक्षण काय होतं की कुपथ निवारी सुपंथ चलावा. मित्राचा धर्म काय आहे की आता आपला मित्र जर चुकीच्या रस्त्यावर जर चालला आहे वाटेवर, तर त्याला सुपंथावर आणायचं. कारण रामाना का सुग्रीवाच्या मदतीशिवाय काय रामचंद्र आपलं काम करू शकत नव्हते का. पण रामाना वाटलं की याने मला वचन दिलं होतं की तो काम करेल, मदत करेल, आणि नाही वचन पूर्ण केलं नाही तर वचन पूर्ण न करण्याचं, वचनभंगाचं पाप याला लागेल. रामानं वाटलेलं पाप नाही लागू म्हणून थोडीशी भीती दाखवली बस. आता इकडे लक्ष्मण निघाले, पण तिकडे हनुमंतांना पण वाटलं की माझे स्वामी कसे काय आहे, राम कार्य विसरून गेले. मग ते पण हळूच त्यांच्याकडे गेले. सुग्रीवाला म्हणाले साम दान दंड भेद सगळं शांतीने पहिले समजावून पाहिलं की पहा रामाने तुझ्यासाठी इतकं केलं, तुम्ही विसरून गेला. अरे तुम्ही काही न करता तुम्हाला एवढं त्यांनी दिलं, तुम्ही आणखी त्यांची सेवा कराल तर तुम्हाला आणखीन जास्ती मिळेल. मग सांगितलं की पहा तुम्ही जर असंच करत राहाल तर तुम्हाला राज्यावरून काढतील आणि कुठे अंगदाला राज्य देतील. त्याचा पण काही प्रभाव पडला नाही, कारण हा करत होता तो नुसतं. मग हनुमान म्हणाले पहा तो बाण आठवतो का. घाबरलं गे म्हणे पहा हनुमान लवकर तो आता सगळ्या तार कर बरं सगळ्या वानरांना इथे येण्यासाठी, लवकरात लवकर ते एकत्रित झाले पाहिजे. इतक्यात त्याने हनुमानाने तरी काम ते केलं, पण लगेच सूचना आली की लक्ष्मण धनुष्टंकार करत त्या प्रवेश केला त्यांनी त्या किष्किंधेत. सगळे वानर इकडे तिकडे इकडे ते फिरायला लागले, घाबरून पळायला लागले. सुग्रीव बुद्धिमान होता. सुग्रीवाने काय केलं की ताराला बोलव, तारा हनुमान अंगद तुम्ही तिघ पहिले पुढे जाते, मी नाही येत एकदम. त्यांना माहिती की हनुमंतांवर तर ते रागवणार नाही, अंगदाला त्यांनी युवराजपद दिलंय आणि तारा तर स्त्री आहे, मुळीच काही करणार नाही. तर लक्ष्मणाचा स्वभाव त्यांना माहित होता, तो असं डोळेवरून कोण पाहणार नाही. आणि तिघ जण गेले. मग लक्ष्मणाच्या पुढे लक्ष्मण तर आपलं खालीच आहे, धिस वे या इथे घेऊन गेले त्याला. त्या लक्ष्मणाला कुठे, त्या सुग्रीवाच्या महालात. तो पलंगा खाली लपून बसला होता आणि त्याच्या पलंगावर त्यांनी लक्ष्मणाला बसवलं. मग तो खालून विचारतो येऊ का बाहेर. ये मग लगेच वाढला तरी पाय धरले बरं, लक्ष्मणाचे पाय धरले. माफ करा, इथे देवाची मायाच अशी काय. लक्ष्मण चला फार गेटा पावटे, चला तर कामाला लागा. मग हनुमान म्हणाले लक्ष्मण तुम्ही असं नका समजू की सुग्रीवानी काही कामच केलं नाही, असं नका विसरून गेले, असं नका समजू बरं का. खरं म्हणजे विसरून गेले होते, ते हनुमंतांनी आठवण दिली सगळे. बरं पण काय आपल्या राजाचं अवगुण थोडी सगळ्या सांगायचे आहे. आमच्या राजाने काम केलंय पहा, असं वानर यायला लागले, कुठून कुठून येतात ते वानरांचे आवाज सगळे येत होते, सगळे वानर एकत्रित होत होते. चला आता लवकर रामचंद्रांकडे चला. आणि मग ते सर्वजण रामचंद्रांकडे पोचले. 20वा दोहा. आणि तिथे पोचल्यावर मग काय झालं की हा सुग्रीव फारच चतुर.
रामचंद्र पहिले तर जाऊन त्याच्या पाया पडतो, पण मग काय म्हणतो लगेच माहिती काय? नाई चरण सिरु कह कर जोरी, नाथ मोहि कछु नाहि न कोरी। अतिशय प्रबल देव तव माया, छूटई राम करहु जो दाया। विषय वश्य सुर नर मुनि स्वामी, मैं पामर पशु कपि अति कामी। नारी नयन सर जाहि न लागा, घोर क्रोध तम निसि जो जागा। लोभ पास जेहि गरन बंधाया, सो नर तुम समान रघुराया। यह गुण साधन ते नहीं होई, तुम्हारी कृपा पाव कोई कोई। काय म्हणतो? पहिले तर नमस्कार केला बरं का, मग म्हणतो पण भगवान तुम्हाला सांगू का, माझा काही दोष नाही, हे मी थोडंसं विसरून गेलो किंवा काय झालं, माझा काही दोष नाही त्याच्यात. अरे वा, असं कसं काय म्हणतो? आणि कारण असे, तुम्हीच म्हणाला ना की मम माया दुरत्यया, माझी माया पार करून जाणं फार कठीण आहे. अतिशय प्रबल देव तव माया. हा, फक्त तुम्ही जर दया केली तरच ती माया सुटते, म्हणजे दोष तुमचा आहे. तुम्ही पूर्ण दया माझ्यावर केली नाही असं वाटतं, म्हणून मी विसरून गेलो. हे विषय कसे आहे, मोठ्या मोठ्या ऋषी मुनी साधक तपस्वी सगळ्यांना सुद्धा मोहित करणारे आहे भगवान. असा कोणी जर मनुष्य असेल जगामध्ये जो काम क्रोध लोभ यांच्यापासून जर मुक्त झाला असेल, तर तो सामान्य माणूस म्हटला जाणार नाही, तो कोणी देव माणूसच असेल. तो तुमच्यासारखा कोणी झालेला असेल, तो तुमच्या स्वरूपात एक रूप झालेला असेल, असंच कोणीच असेल तुमच्यासारखा, बाकी कोणाचे काय विषात. भगवान, यह गुण साधन ते नहीं होई, तुम्हारी कृपा पाव कोई कोई. काम क्रोध लोभ याच्यापासून जी मुक्ती आहे ती आपल्या नुसत्या स्वतःच्याच पुरुषार्थाने काही मिळत नसते. आम्ही पुरुषार्थ करतो, साधन करतो, पण तुमची पण एक विशेष कृपा पाहिजे त्यासाठी, तेव्हाच हे साध्य होतं, शक्य होतं. तर जेव्हा मोठ्या मोठ्या ऋषीमुनींची ही स्थिती, तर मी तर पशु कामी असा आहे. प्रभू मोरे अवगुणे चित्त ना धरो. मग भगवान थोडेसे हसले. तब रघुवती बोले मुस्के, बस बस आता हे उगीच आता पशु कामी वगैरे काही म्हणू नको, तुम्हाला आता भरतासारखा प्रिय आहे. हा, आता झालं गेलं विसरून जा, आता काम कर. हा बा, लीडरशिप क्वालिटी रामचंद्राकडे शिकलो. इतका तर इतका वेळ नाही की सगळ्याच गोष्टी सांगायच्या, पण मॅनेजमेंट आजकाल आहे ना, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट खूप आहे. थोडं मानव संसाधन काय म्हणतात त्याला, विकास. भगवान रामचंद्र तो मंकी रिसोर्स मॅनेजमेंट करून दाखवला. एम्पॉवरिंग ऑल मंकीज टू अचीव दॅट गोल. कशी लीडरशिप आहे ते शिकलं पाहिजे. याच्यावर एक शोध प्रबंध तुम्ही लिहू शकता. श्रीरामाच्या जीवनात फक्त लीडरशिप क्वालिटीज, लीडरशिप कशी असली पाहिजे. आता चल काम कर, आता सीताजी शोध केला पाहिजे. इतक्या सगळे वानर आले बरं का. किती वानर आले होते? पार्वतींनी विचारलं शिवजींना, किती वानर होते? शिवजी म्हणा, वानर कटक उमामय देखा, सो मूर्ख जो करण चाह लेखा. म्हणे कोणी मूर्ख माणूसच असेल की जो मोजून दाखवेल की किती वानर आले होते. तिथे असे असंख्य वानर होते. याचा अर्थ काय आहे? याचे लाक्षणिक अर्थ पुष्कळ आहेत. तसे तर वानर खूप होते, असंख्य होतेच, पण आणखीन काय की हे सगळे वानर आपल्या मनातल्या वृत्तींचे पण प्रतीक आहे. तर किती वृत्ती आपल्या मनात येतात कोणी मोजून सांगू शकतं का? किंवा तुलसीदासांनी काय सांगितलं माहिती का, की आध्यात्मिक
क्षेत्रातल्या साधना ज्या आहेत त्या असंख्य आहेत. यज्ञ, दान, तप, जप, स्नान, तीर्थयात्रा, पूजा, अर्चा, देन यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, सगळे तेज निराळे, आणखीन मंत्रयोग, तंत्रयोग, लययोग, हठयोग, राजयोग, कथा किती प्रकारचे योग, किती किती साधना त्या आहे असंख्य. हे सगळे वानर जे आहे ना असंख्य साधनांचे प्रतीक आहे. आता पुष्कळ जण निरनिराळ्या साधना निरनिराळे साध्य प्राप्त करण्यासाठी करत असतात. पण इथे काय सांगितलं, या सगळ्या वृत्ती म्हणा किंवा सगळ्या साधना ज्या आहे त्या फक्त भगवंताच्या चरणी अर्पित केल्या पाहिजे. तुम्ही यज्ञ करा, दान करा, तप करा, पूजा करा, पण सगळ्याचं सब करी मागहू एक फल रामचरण रती हो. सगळी साधना करून फक्त एकच फळ मागायचं, आणि ते एक फळ म्हणजे काय, बस भगवत प्रीती. मग ते सगळी साधना सफल होईल. अच्छा, ते सगळे वानर आले आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केला. आणि इथे लिहिलं आहे त्यामध्ये एकही असा वानर नव्हता ज्याला श्रीरामांनी कुशल विचारलं नाही. म्हणजे असं कसं काय शक्य आहे. तुमच्या टाइम मॅनेजमेंट प्रमाणे माणसा एक एक काम वानरासाठी अर्धा अर्धा सेकंड जरी ठेवला असता तरी तुम्ही इतके वानर आहेत कसं त्यांनी केलं असेल. अरे तुम्ही टाइम मॅनेजमेंट सांगता. त्यांनी त्या 14,000 राक्षसांना कसं मारलं रामचंद्रांनी. ते सगळे राक्षस एक दुसऱ्या रामरूपाने पाहू लागले. इथे भगवान कसे विश्वरूप आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये. ते काय झालं, सगळ्यांसमोर एकदम प्रकट झाले ते. आणि प्रत्येकाला काय वाटलं की माझ्याशीच राम बोलतात आहे. आता एकाच वेळी सगळ्यांशी बोललो. विश्वरूप व्यापक रघुराई. हे आपले नियम आपण त्यांना जर लावायला सुरुवात केली तर काही कधी समजणारच नाही. पहिले समजलं पाहिजे हे श्रीराम जे आहे ना भगवान आहे. एकदा हे जर डोक्यात आलं तर मग ह्या प्रश्नच येणार नाही. उगीच काय ते आपल्यासारखं त्यांना समजायचं मग विचारायचं. मला तर काही जमत नाही बरं का इतकं. मग त्यांना पण कसं जमत असेल. काय गणित लावतात. वा वा वा. आणि मग या सुग्रीवाने सगळ्यांना सांगितलं तुम्ही सेवेसाठी आलात. रामचंद्रांना म्हणाले भगवान ही सगळी सेना तुमच्या आता सेवेत आहे. सांगा तुम्हाला जे आदेश द्यायचे असतील. भगवान म्हणे नाही नाही नाही, सगळ्यांना आदेश तू दे. यू आर दी लीडर ऑफ देम. नाही तर मग तुला विचारणार नाही. मग ते मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे. जनरल मॅनेजरनी एकदम डिपार्टमेंटला हेडला न सांगता काही आदेश देऊ नये सांगायचं. नाही तर मग ते त्या डिपार्टमेंट हेडला विचारणारच नाही. मग काय झालं, सुग्रीवाने 4 दल केले बरं काय, ग्रुप्स केले, समूह केले. आणि सगळ्यांना सांगितलं पहा आता एक पूर्व दिशेत, एक पश्चिम, एक उत्तर, एक दक्षिणेत जाईल. 1 महिन्याचा तुम्हाला वेळ देतो अवधी. त्या अवधीमध्ये तुम्ही शोध करून परत आलं पाहिजे. जर तुम्हाला शोध लागला नाही तर येऊन सांगा की आम्हाला नाही. पण 1 महिन्याची अवधी निघून गेली आणि मग नुसत्या रिकाम्या हाताने जर परत आलं तर मारेन मी तुम्हाला. ह्या सुग्रीवाच्या मनामध्ये हे अवधीचं फार बसले होतं बरं का. त्याच्या वाली झालं 15 दिवस तू वाट पहा. मग मी 1 महिना वाट पाहिले. तेव्हा सगळ्यांना अवधी देण्यात त्याला फार सवय होती. आणि खरं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते सांगावंच लागतं की इतके दिवस नाही तर काय केव्हा काम जेव्हा होईल तेव्हा असं करून चालत नाही. काही टाइम लिमिट द्यावी लागते. पूर्व, पश्चिम आणि उत्तर या दिशेमध्ये सगळे निघून गेले लवकर. दक्षिण दिशेमध्ये स्ट्रॉंग टीम पाठवायची होती. वर्ल्ड कप क्रिकेट तिथे अशी काही सामान्य काही स्कूल चिल्ड्रनची थोडी पाठवू शकतात. आपली वर्ल्ड कपची चांगली असेल असं आपण म्हणावं. आपणच आपली निंदा कशाला करायची. आमची टीम बलाढ्य आहे. आता त्यांनी काय केलं, जांबवान होते ना सगळ्यात वृद्ध त्यांनी मॅनेजर केलं त्या टीमचं. अंगद होतं त्याला कॅप्टन. मग नल, नील, तिथे दुसरे पण होते आणि हनुमान त्या टीम. आणि सुग्रीवाने सगळ्यांना सांगितलं पहा तुमच्यावर माझा विशेष भरोसा आहे.
कारण ते दक्षिण दिशेमध्येच रावणाची लंका आहे, बहुतेक तिथे सीता जी असते. तर तुम्ही आता अगदी मन लावून शोध करा. निघाले. कशाची काही चिंता न करता फक्त सर्व निस्वार्थ भावाने फक्त देवाची सेवा करायची. कारण आपला जगामध्ये जन्म झाला, जन्म फक्त रामचंद्राची सेवा करण्यासाठी झाला. आणि आपलं केवढं महत् भाग्य आहे की ती सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आता सेवा करायचा. हे सगळे वानर रामचंद्राला पुन्हा नमस्कार करायला आले. आणि सगळ्यात मागे पाछे पवनतनय, सगळ्यात मागून पवनतनय हनुमानजी आले नमस्कार करायला. असे पवनतनय ना, वायू मागून असेल तर फार चांगलं ना, आपल्याला धक्का देऊन पुढे 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 चांगलं. आणि हे हनुमानजी मागे राहत होते, कारण कोणी जर पळायला लागला ना, कुठे चालला उभं राहिला. उगीच पुढे पुढे करण्याचा स्वभाव त्यांचा नव्हता. पण पुढे येण्याची जर गरज पडली तर पुढे पण येतील. त्याला काही लोक असतात पुढे येणारच नाही, नाही मी मागे. अरे पण पुढे कधी कधी पुढे पण यावं लागतं. काही नेहमी पुढेच, म्हणून त्याला म्हणतात पुढारी. पुढे पुढाकार घेऊन त्याचं काय की लग्न कार्यामध्ये काही लोक फार चतुर असतात. ते कुठे असतात? फक्त त्या गेटवर रिसेप्शनच्या तिथे असतात. कारण मग ते काम काही करावं नाही लागत. या 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 हा घेऊन जा रे त्यांना तिकडे, या या हे कळा ते कळा. दुसरीकडे त्यांना काही काम करावं लागेल. पण ते पण एक महत्वाचंच काम असतं म्हणा. तर हनुमानाला माहिती आहे हनुमंताला की केव्हा पुढे राहायचं केव्हा मागे राहायचं. तसं आम्हाला माहित नव्हतं हो लहानपणी. आम्हाला नाटकाच्या वेळेस मागे बसवायचे, सिनेमाच्या वेळेस पुढे बसवायचे. ते मागून आम्हाला समजलं की काहीतरी गडबड करतात. हा सिनेमाच्या पुढे, नाटकाच्या वेळेस मागे. आता समजायला लागलं ते, पण आता काय करायचं ते. मागून हनुमान आले. रामचंद्रांना माहित होतं की काम तर हाच करणार आहे. जवळ बोलवलं, ते हात मस्तकावर हात ठेवला. म्हणजे काय? एम्पॉवरिंग, त्याला म्हणतात एम्पॉवरमेंट, शक्तिपात. जसं लोक शक्तिपात केला, त्याच्या आपली शक्ती दिली. हा ती एक शक्तिपात, एक दुसरी ते आध्यात्मिक साधनेचा एक प्रकार पण आहे बरं का, तो निराळाच. पण इथे रामांनी त्याला शक्ती दिली आणि एक अंगठी दिली. मला वाटतं ती अंगठी तीच असेल ज्या सीताजींनी दिली होती ना, त्या केवटला देण्यासाठी. बहुतेक तीच असेल ती, कारण नाही तर का त्यांच्यावर कुठून येणार काय. तसे काय रामचंद्र काय असं हात केलं एक अंगठी होत. दुसरे सगळे योगी लोक करू शकतात का, देवाला काय लोक अंगठी कुठून आली त्यांच्याकडे, अंगठी कुठून आली. त्याच्यावर राम नाम लिहिलं होतं. दिली सीताला त्याची ओळख पटेल आणि सांगितलं आपला संदेश. आणि सांग माझं विरह दुःख वगैरे काय आहे ते त्यांना सांग. कोणी म्हणतात की हनुमंत तर ब्रह्मचारी होते, त्यांना विरह दुःख तर काही माहीतच नाही. अशाला काय सांगितलं विरह दुःख सांगण्यासाठी? त्यांना काय माहीत. खरं म्हणजे असाच माणूस योग्य आहे बरं का विरह दुःख सांगण्यासाठी. कारण ते ज्या लोकांना आपलं विरह दुःख माहिती ते आपलंच काहीतरी सांगतील बरं का. ते रामांच्या वेळी आपलंच विरह दुःख कुठं सांगायला सुरुवात करतील. त्याचं काय. हनुमंताने ती अंगठी घेतली, राम नाम होतं त्याच्यावर. खूप आनंद झाला. निघाले तिथून. म्हणजे अंगठी ठेवायची कुठे? मी पाहिलं की सर्वांगाला आभूषण आहे, पण जिभेला काय आभूषण? म्हणून ते तोंडात ठेव. प्रभु मुद्रिका आली. म्हणजे काय? कमलमुख राम भजन को दिया. कहत कबीर जा मुख राम नहीं, वो मुख धूल भरी. आपल्या वाणीचं आभूषण
राम नाम स्मरण आहे. म्हणून त्यांनी राम नाम आपल्या मुखात ठेवलं असा त्याचा अर्थ झाला. आणि जर मुखात राम नाम आहे आणि भगवंतानी स्पर्श केलेला आहे तर मग काय शक्तीच. हनुमान निघाले होते. आता पहिले निघाले. आता हे काय समजायचं की सीता म्हणजे शांती समजा, भक्ती समजा. मग आता हे सगळे साधक गण शांती आणि भक्ती याच्या शोधात निघालेले आहे. साधकाची यात्रा आहे ती एक. पहिले हे सगळे साधक वानर होते ना, हा उत्साहाने गर्जना करत होते. अरे रावणाला मारा मारा. जो कोणी राक्षस दिसेल ना सामान्य अगदी त्याला सुद्धा ते रावण समजायचे. मारायला पकडा मारो एक मारा घुस मुष्टिका प्रहार. आणि तो मरूनच जायचा. तो मग तो मेलेला पाहिला हा रावण नसेल की रावण इतके लवकर काय मरेला, सामान्यच कोणीतरी राक्षस आहे. आपल्या हनुमाने असं काही करत नव्हते बरं का. उगीच राम नाम करत. आता पहिले तर सीताई शोध. मग आता ते विसरले. भूक लागली, तहान लागली, आता व्याकुळ आहे. सीता काय सीता, आता तर पाणी पाहिजे. हनुमान म्हणाले चला आता पण या डोंगरावर चढू आणि पाहू. इथे डोंगरावर चढू, वर चढलो तो वरच जाऊ. आम्ही नाही चढत. हनुमान चढून गेले. त्यांनी पाहिलं तिथे एक गुफा होती आणि एक विचित्र दृश्य पाहिलं की अनेक पक्षी आतमध्ये जात होते. जेव्हा ते बाहेर यायचे तर त्यांचे पंख ओले असायचे. तर त्यांना समजलं की इथे पाणी असेल आतमध्ये. लवकर बोलवलं सगळ्यांना. ते आले. म्हणे चला आता गुफेत प्रवेश करा. गुफेचं नाव घेतल्याबरोबर अंगद म्हणाला मी तर नाही जाणार. या गुफेमुळेच माझे वडील आणि काकांमध्ये भांडण झालं सगळं. तर मी नाही जातो तो गुफेमध्ये. काय अंधार दिसतोय. आता तुम्ही नायक असेल काय असं पण मी नाही जाणार. आता हनुमानाला समजलं आता मला पुढे जावं लागेल. तर पुढे गेले. मग त्यांची शेपूट दुसऱ्यानी पकडली धरली. मग त्याची शेपूट तिसऱ्यानी धरली. एक मग अशी ती सुपरफास्ट ट्रेन झाली. तो प्रमाण पहिले कारण समोर संकट जर आलं तर ते फक्त हनुमंतच सहन करू शकत होते. बाकी दुसऱ्यांची काय काही ताकद नव्हती, साहस नव्हती, हिंमत नव्हती. आतमध्ये गेले. मोठी ती गुफा एकदम अशी ती उघडी झाली. तिथे तर मोठे बाग होती, एक मंदिर, सगळं पाणी, सरोवर, फळं सगळे लागले, झाड सगळे वानर. ते खाणार इतक्यात एक तिथे तपस्वी स्त्री दिसली त्यांना. स्वयंप्रभा तिचं नाव. पहिले त्यांनी तिथे जाऊन नमस्कार केला. आम्ही रामदूत आहोत. ओ जा तुम्ही स्नान करून या. ते स्नान केलं, फळ खाल्ले, मग आले. ती स्वयंप्रभा होणारी मी तर 5 वर्षापासून तप करते आहे. आता माझं जीवन कार्य संपलं. तुम्ही आला. आता तुमची थोडी मला सेवा करायची आणि मग मी श्रीरामांना भेटणार आहे. झालं माझं काम. आता तुम्ही डोळे मिटा. डोळे मिटले. मग उघडल्याबरोबर ते कुठे गेले माहिती का? एकदम शतयोजन विस्तीर्ण सागर तीरी. याचा अर्थ काय आहे की आपण साधक जेव्हा साधना करतो ना, कधी कधी आपलं ध्येय विसरून जातो आणि लौकिक वस्तूंच्या मागे लागतो. मग भूक लागली, तहान लागली, हे लागलं, ते लागलं. मग हनुमंतासारखे असतात जे धीर वीर प्रतापी आम्हाला घेऊन जातात. कधी कधी काय होतं की आपल्या साधनेमध्ये आपण पुढे वाढ होत नाहीये. स्टॅग्नेशन आलंय की काही उन्नतीच होत नाही, प्रगतीच होत नाही. मग अचानक असं काहीतरी घटना होते की एक उडी मारली आणि कुठेतरी पोहोचवून दिलं. आता सागर तीरी पोहोचले. पण समोर 800 मैल विस्तार असलेला मोठा समुद्र. आता म्हणा आता काय करायचं. 1 महिन्याची अवधी संपायला आली. अंगणाचं रडू झालं. लीडर होता तो. काय सीतेचा शोध लागला नाही. 1 महिन्याची अवधी संपली. काय करायचं. मेलेलंच बरं. माणसाचं काय मरूनच जायला. बस आता
म्हणजे माझ्या वडिलांचं मरण झाल्यावर त्या सुग्रीवने मला मारूनच टाकलं असतं, हे तर रामांनी वाचवलं मला. पण आता सुग्रीला तर बरंच झालं म्हणून ते मुद्दाम तिला 1 महिन्याची अवधी दिली असेल. त्याला माहित असेल की काम होणार नाही, म्हणजे आता मारता येईल. सुग्रीवाला दोष पाहावा लागला. जांबवान म्हणे असं काय काय नाही, आता मरायचंच. तो रडायला लागलो तर ते दुसरे पण रडायला लागले. बसले आता मरायचंच. इतक्यात गृध्रराज जटायूंचा भाऊ संपाती तो तिथे म्हातारा झाला होता, पंखही. म्हणाला, आहा किती दिवसापासून मला अन्न मिळालं नाही, आता हे सगळे मरणार म्हणजे मला भोजन मिळणार. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळ्याची व्यवस्था एकदम झाली माझी. त्या गृध्रराजला पाहिल्या बरोबर आपला अंगद म्हणायला लागला, पहा एक तो जटायू होता, त्यांनी तर राम सेवा केली, आणि तर हा पहा एक गृध्रराज आम्हाला खाऊ पाहतो. मग जटायूचं नाव ऐकल्यावर संपाती म्हणा, अरे कोणाचं नाव घेतलं? तो तर माझा भाऊ होता. आम्ही दोघं लहानपणी उडत उडत गेलो आकाशात. तो पहिले परत आला, पण माझा अभिमान होता की मी तर जाणार, सूर्यापर्यंत जाणार आहे. मग माझे पंख जळाले, मी खाली पडलो. चंद्रमा मुनींनी मला ज्ञान दिलं आणि म्हणाले की जेव्हा रामाचे सेवक इथे येतील त्यांची सेवा कर, म्हणजे तुला नवीन पंख उगतील. आता पहा, त्यांनी आपल्या भावासाठी तिलांजली दिली आणि मग त्याला पंख उठवू लागले. आणि तो म्हणाला, हे पा मी तुमची जास्त तर सेवा करू शकत नाही, पण माझी गिद्ध दृष्टी अपार आहे म्हणून मला इथून दिसत आहे की अशोक वाटिकेमध्ये सीता बसलेली आहे. आता काय फक्त एक पहा, 28व्या दोह्यानंतर 4 ओव्या ज्या आहेत त्या फार सुंदर आहेत. त्यातले त्यांनी जो ना घई सत जो जन सागर, करई सो राम काज मति आगर, मोहि बिलो की धरहु मन धीरा, राम कृपा कस भयउ शरीरा, पापी उजाकर नाम सुमिरहि, अति अपार भव सागर तरई, सासुदूत तुम तजि कदराई, राम हृदय धरि करहु उपाय. तो संपाती म्हणाला, आता हे पा मला तर इथून दिसत आहे, आता तुमच्यापैकी जो कोणी 800 मैल विस्ताराचा समुद्र जो आहे पार करून जाईल तो ते काम करू शकेल. पण कोण पार करून जाईल? हे तरुण जाण्यासाठी त्याच्यामध्ये खूप शक्ती पाहिजे, शारीरिक. आणि करईसो रामकाज मती आगर, पण तो बुद्धिमान पण असला पाहिजे, बलवान बुद्धिमान. मोही बिलो की धरहु मन धीरा, आणि धैर्यवान असला पाहिजे. माझ्याकडे पहाणी जर धीर धरा. आणि रामकृपा कसं भयऊ शरीरा, रामकृपेने माझं शरीर कसं झालंय. हे बा आपल्या जीवनात जर यश पाहिजे असेल ना, ते 4 गोष्टी असल्या. एक तर काय, बल पाहिजे. दुसरे काय, बुद्धी पाहिजे. तिसरे काय, धैर्य पाहिजे. आणि 14 काय, श्रद्धा पाहिजे. रामकृपेमध्ये विश्वास, देवाच्या कृपेमध्ये विश्वास. हे जर असतील ना 4 इन्ग्रेडियंट्स, मग तुम्हाला सक्सेस इज ॲश्युअर्ड, तुम्हाला सफलता मिळेल, यश मिळेल. संपाती म्हणाला, अरे ज्या भगवंताचं नाम स्मरण करून भावसागर पार करून जातात, तर तुम्ही तर त्या रामचंद्राचे दूत आहात. त्यांचं कार्य ते स्वतःच करतील, तर तुम्ही काय इतकी काळजी करतात? तुम्ही करू शकतात. असं म्हणून तो निघून गेला. सगळ्यांच्या मनामध्ये एक आश्चर्य. पण त्यांनी या अंगद वहिनी काय फक्त एकच ऐकलं की ज्याच्यामध्ये इतकी शक्ती असेल की जो तरुण जाईल तो काम करेल. ते पुढे तो बुद्धिमान पाहिजे, धैर्यवान पाहिजे, श्रद्धा, हे काय आलंच नाही. त्यांनी सगळ्यांना विचारायला सुरुवात केली, वानर लोक हो, सांगा तुमची शक्ती किती आहे? एक वानर म्हणतो, मी 10 मैल जाऊ शकतो. 10 मैल जाऊन काय करणार? तू दुसरा काय कर, 10.5, 11, 12.
अंगद म्हणाला की मी जाऊ तो शकतो, पण परत येण्याची खात्री नाही. का असं झालं माहिती का? कारण मनामध्ये अजून श्रीरामांविषयी पूर्ण श्रद्धा उत्पन्न झाली नव्हती, एक कारण. आणि दुसरं म्हणजे जे राम भक्त सुग्रीव आहे त्यांच्याविषयी सुद्धा मनात थोडासा दुर्भाव होता त्याच्यामध्ये, म्हणून सुद्धा. आणि तिसरी गोष्ट त्याला शंका काय आली की माझ्यामध्ये एवढी बुद्धी आहे की नाही, कारण त्यामध्ये अनेक विघ्न येते, त्यांना तोंड देण्याची शक्ती आहे की नाही, विवेक आहे की नाही. आणि रावणाची लंका तर फार ग्लॅमरस आहे, कुठे मीच आकर्षित होऊन तिथं तर नाही राहून जाणार काय, असं तर नाही होणार ना. काही पण विचार आले असतील मनामध्ये, पण मुख्य म्हणजे श्रद्धा थोडी कमी होती. पण जांबवान म्हणाले, अरे तू आमचा नायक आहे, तुला कसं काय पाठवायचं, तू सगळं करू शकतो. आता मी म्हातारा झालोय, वामन अवताराच्या वेळी मी 7 प्रदक्षिणा केल्या होत्या पृथ्वी. आता काय कर, आता काम तर आत्ता होतं ना, मागे केलं तर त्याचं काय कर सांगून फायदा. आणि असं असताना हनुमंताकडे पाहून जांभण म्हणे की हा का असा चूप बसलाय. कहिरीच पति सुनु हनुमाना, का चुप साधी रहे बलवाना. पवन तनय बल पवन समाना, बुद्धि विवेक विज्ञान निधाना. कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. राम काज लगी तव अवतारा, सुनत ही भयउ पर्वताकारा. कनक बरन तन तेज विराजा, मानहु अपर गिरिन कर राजा. सिंहनाद करी बारही बारा, लीलही नागऊ जल निधि खारा. सहित सहाय रावण ही मारी, आनऊ इहा त्रिकूट उपारी. जामवंत मैं पूछऊ तो ही, उचित सिखावनु दीजहु मोई. इतना करहु तात तुम जाई, सीत ही देखी कहु सुधि आई. तब निज भुज बल राजीव नैना, कौतुक लागी संग कपिसेना. कपिसेन संग संघारी निशिचर, रामु सीतई आनी. त्रैलोक पावन सुजसु सुर मुनि, नारदादि बखानी है. जो सुनत गावत कहत समूझत, परम पद नर पावये. रघुवीर पद पाथोज, मधुकर दास तुलसी धावये. कपिसेन संग. जांबवान म्हणाले, अरे पवन तनय बल पवन समाना. अरे पवन पुत्र हनुमान, तुझं तर सामर्थ्य शक्ती बल पवन देवता सारखं आहे. आणि तू कळ बलवान नाही तर बुद्धी विवेक विज्ञान निधान, तू तो बुद्धिमान आहे. बुद्धिमतां वर्षण मनोजं मारुतुल्य वेगम, चितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शिरसा नमामि. असे भगवान हनुमानजी बुद्धिमान तू आहे, बलवान तू आहे. कवन सो काज कठीण जग माही, जो नाही होई तात तू पाही. जगात असं कोणतं काम कठीण आहे जे तू करू शकणार नाही. इतकी तारीफ केली. त्याच्यानंतर सुद्धा आपण असं तर आपली कोणी अशी तारीफ येत आत्ता करतो मी लगेच, पण हनुमान चूप बसले. काम असते ते माहिती का? एक तर काय त्यांचं म्हणणं होतं की इथे विचार काय चालला होता की आपापली शक्ती सांगा. ते म्हणे माझी तर काही शक्ती नाही, हा माझी शक्ती आहे तो शून्य आहे बरं. त्या शून्याची शक्ती केव्हा असेल त्या पहिलं नंबर 1 असेल तर,
नाही तर त्या शून्याला कोण विचार. राम नाम एक अंक है, सब साधन है शून्य असं म्हणून आमची तर काही शक्तीच नाहीये म्हणून ते चुपचाप असले. आता ही तारीफ ही तरी काही फरक नाही पडला. पण जेव्हा ते म्हणले की राम काज लगी तव अवतारा, अरे तुझा तो अवतार राम कार्य करण्यासाठी झालाय, तो सुनतही भयऊ पर्वताकारा, एकदम पर्वताकार हनुमान सिंहनाद करी बारही वारा, असा उत्साह मनामध्ये आला. म्हणे जांबवानजी, माझ्या मनात असं येतं की ह्या समुद्र काय आत्ता मी तरुण असं जाईन, पार करून जाईन आणि त्या रावणाची लंका त्या पूर्ण त्रिकुटाला उपटून मी फेकून देईन, त्या रावणाला त्याच्या सगळ्या सेना सहित मारून टाकेन आणि तर सीतादेवीला मी इथे घेऊन येईन. मग एकदम त्यांना वाटतं की जास्त तर बोलत नाही ना, मी आय एम टॉकिंग टू मच, म्हणजे काय तर जास्तच तर करत नाही ना. मग जांबवानजी, तुम्ही वृद्ध आहात, माझ्या मनामध्ये तर असं वाटतं की हे करावं ते करावं, पण तुम्ही मला सांगा की मी काय केलं पाहिजे. हे पहा, इथे युवक आणि वृद्ध हे दोघांचा संबंध पुन्हा दाखवतो. मागच्या त्यात शिंक आली होती त्या माणसाला, त्या म्हातारीने जसं ऐकलं होतं ना. बा, नवयुवकांमध्ये सगळं उत्साहात असतो पण पुष्कळ विवेक नसतो. हनुमानी त्या कॅटेगरीमध्ये नाहीये बरं का. पण एक सांगायचं, जांबवानं विचारलं, जांबवान काय म्हणाले, हे पहा, एतना करहु तात तुम जाई, सीत ही देखी कहूं सुधी आई. हे पहा, तुझं काम काय आहे, फक्त हे तिकडे जायचं, सीताजींना रामांचा संदेश द्यायचा आणि त्यांचा संदेश घेऊन परत यायचं, ते तुझं काम आहे. आणि मग त्या लंकेवर आक्रमण करणं, त्या रावणाला मारणं, सीतेला परत घेऊन येणं, ते रामचंद्रांचं काम आहे. मग भगवान रामचंद्र कपिसेना घेऊन जातील फक्त लीला करण्यासाठी, बाकी त्यांना कशाची आवश्यकता पण नाहीये. मग ते सगळं झाल्यावर सीतेला घेऊन परत येतील. आणि ही लीला कशासाठी, त्याच्यानंतर नारद आदी ऋषीमुनी सगळे भक्तजन हे यशगान गातील आणि मग हे रामायण गान करून मग पुढचे लोक सुद्धा, पुढल्या पिढीतले भविष्य पिढीतले लोक सुद्धा भावसागर पार करून जातील, तरुण जातील, त्याच्यासाठी सगळं आहे. आणि खरंय की नाही, आज सुद्धा आपण रामायण ऐकूनच किती किती हजारो वर्ष लोटले, पण रामायणाची काय अजून नाविन्य कधीच संपत नाही. काय माहिती काय या कथेमध्ये काय आहे. अरे मैथिली शरण गुप्तांनी पण असं म्हटलं की राम तुमचं जीवन काय स्वतःच एक काव्य आहे, तर तुमच्याविषयी कोणी काही बोलायला लागला तर तो कवी आपोआपच बनतो. आश्चर्य नाही आहे, रामाविषयी तुम्ही बोलायला लागला म्हणजे आपल्या कवी झाले, अशी विशेषता आहे. जो सुनत गावत कहत समुझत परम पद नर पावई, रघुवीर पद पाथोज मधुकर दास तुलसी गावई. हे रामगान कसे, जो ऐकेल, जो गाईल, जो प्रवचन करून सांगेल, जो याला समजेल, त्याला सगळ्याला परमपद प्राप्त होणार आहे. आणि असं हे यश तुलसीदासजी गात आहेत. आणि याची फलश्रुती सांगतात, भवभेष रघुनाथ जसू सुनहि जे नर अरुणारी, तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करई तुलसीरारी. नीलोत्पल तन श्याम काम कोटि शोभाधिक, सुनियता सुगुण ग्राम जासु नाम अग खग बधिक. संसार रोगासाठी औषध आहे. जे नर नारी हे यशगान ऐकतात, भगवान रामचंद्र त्यांचे सगळे मनोरथ पूर्ण करतात आणि राम यशगान सगळ्या पापांना नष्ट करणारा असा आहे. इथे किष्किंधा कांडाची समाप्ती होते. ती श्रीमद रामचरित मानसे सकल कलिकलुष विध्वंसने चतुर्थ सोपानः समाप्तः इति किष्किंधा कांडः. आता सुंदर कांड. ओ सुंदर कांड, सुंदर कांड. हे पहा, रामायणाची एक विशेषता आहे, हे सगळे कांडांचे जे नाव आहे
त्यांनी ते प्रसंग समजतो. पण सुंदरकांडाचं नाव सुंदरकांड कसं काय ते समजेल? कारण बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, है ना, मग पुढे युद्धकांड, उत्तरकांड, सगळं सुंदरकांडाचं काय काय पुढेचं नाव असेल. सुंदर आहे किंवा सुंदर, सुंदरकांड आहे. काय आहे हे? सुंदर कोण आहे? म्हणे कांड सुंदरच आहे. म्हणे सुंदरे सुंदरो रामः, सुंदरे सुंदरी कथा, सुंदरे सुंदरी सीता, सुंदरे किम न सुंदरम. म्हणे ह्या सुंदरकांडात सुंदर राम आहे, सुंदर सीता आहे, सुंदर कथा आहे. सुंदरी किम न सुंदरम, याच्यामध्ये काय सुंदर नाही? मग कोणी म्हणे पण राम आणि सीताचं सगळ्या ठिकाणी पूर्ण रामायणामध्ये आहे. पण याच्यामध्ये काही विशेषताच आहे. काय आहे आता पाहू आपण. म्हणजे त्याचा शोध केला पाहिजे. हे रामचरितमानचा 5वा आहे. ही कोणती नगरी आहे? कांची. अयोध्या, मथुरा, माया, काशी आणि आता कांची. आणि कांची दक्षिण भारतामध्ये आहे बरं का. कांची कामकोड पीठ जे शंकराचार्य तर प्रसिद्ध आहे. आणि कांची नगरीमध्ये 2 कांची, एक शिव कांची आहे, एक विष्णू कांची, असे 2 भाग. या सुंदरकांडामध्ये पण 2 भाग आहे. पहिला पूर्वार्ध जो आहे तो शिव कांची, उत्तरार्ध आहे तो विष्णू कांची. पूर्वार्धामध्ये रुद्रावतार हनुमानजी त्यांचं यशगान आहे आणि उत्तरार्धामध्ये विष्णू भगवान रामचंद्रजी त्यांचं यशगान आहे. जसे अयोध्याकांडामध्ये 2 होते ना, पूर्वार्धात राम, उत्तरार्धात भरत त्यांचे भक्त. आता इथे काय भक्त पहिले आणि मग भगवान, यशगान तिथे केलेलं आहे. असं हे सुंदर कांड आहे. इथे सुंदर कोण आहे? आता काय जास्ती सांगू, हनुमानजी. हे जे सुंदर आहे ना ते सुंदर हनुमान आहे आणि त्यांच्यासाठी ते विषय आहे. सुंदरस्य हनुमता हा कांडम, त्यांचं यशगान आहे खरं म्हणजे इथे तर. आणि सुंदर कशाला म्हणतात माहिती आहे का? की ज्याला पाहिल्यावर मन द्रवित होतं, त्याच्याविषयी ऐकल्यावर सुद्धा मनामध्ये उत्तम भावना, उदात्त भावना येऊ लागतात, त्याला म्हणतात सुंदर. म्हणून एकदम नील विस्तीर्ण आकाशाकडे पाहिलं, तुंग हिमालयाकडे पाहिलं, विशाल समुद्राकडे पाहिलं तर आपोआपल्या मनामध्ये भावतात की हे छोट्या मनाला नष्ट होतो, म्हणून त्याला सुंदर म्हणतात. शांतं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाण शांतिप्रदं ब्रह्मा शम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसञ्च अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. 3 श्लोक आले. अरण्यकांडामध्ये 2, किष्किंधाकांडात 2, आता इथे 3. आता सीतेचा शोध लागला म्हणून 3 आले. पुन्हा 3 तर मिळणार बरं का. शांतम शाश्वतम अप्रमेयम अनघम निर्वाण शांतिप्रदम. हे श्रीरामाचं निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे. शांत आहे, शाश्वत, अप्रमेय, निष्पाप, निर्वाण शांती देणारे. मग ईश्वर स्वरूप ब्रह्मा शंभू फणींद्र सेव्यम अनिशम वेदांत वेद्यम विभूम. ब्रह्मा विष्णू, त्या ब्रह्मा शंभू शिवजी, फणींद्र म्हणजे शेष भगवान, हे त्यांची निरंतर सेवा करत असतात. वेदांत वेद्यम विभूम असे आहे. हे बा, तशी तर भगवंताची सेवा करणारे हे ब्रह्मा आहे, शिवजी आहे आणि
काय म्हणतात शेष भगवान. आणि राम अवतारामध्ये हेच 3 दुसऱ्या रूपात आले होते. ब्रह्माजी जांबवान रूपाने आले होते, आणि शिवभगवान हनुमात रूपाने आले होते, आणि शेष भगवान लक्ष्मणाच्या रूपाने सेवा करत होते ना. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः असे वेदांत वेद्य विभू भगवान आहे. रामाख्य त्यांचं नाव राम आहे, जगताचे ईश्वर आहे आणि सुरगुरु देवतांमध्ये श्रेष्ठ आहे. माया मनुष्य मायाला आपल्या स्वाधीन ठेवून त्यांनी मनुष्य रूप धारण केलं आहे. हरी म्हणजे दुःखाचं हरण करणारे आहे. असे करुणाकर भगवान रामचंद्रजी, सगळ्या राजांचे शिरोमणी चूडामणी असे जे राम, त्यांना नमस्कार. भगवान म्हणाले, एवढा नमस्कार का करतो रे तू? काही पाहिजे का तुला? हो पाहिजे. काय पाहिजे? धनसंपत्ती? नान्या स्पृहा रघुपते हृदयस्मरी. माझ्या हृदयामध्ये अशा दुसऱ्या वस्तूंची काहीच कामना नाही. खरं बोलतो का? हो सत्यम वदामी. अरे पण खोटं बोलणारे सुद्धा असं म्हणतात की मी खरं बोलतोय. नाही पण भगवान तुमच्यापासून काही लपवून ठेवता येत नाही, कारण भगवान अखिल अंतरात्मा. तुम्ही तर अंतरात्मा आहे, तुमच्यापासून कसं काय लपवून ठेवताय? बस ठीक आहे. काय पाहिजे? भक्तिम प्रयच्छ रघुपुंगव निर्भराम्य. मला तर तुम्ही निर्भरा भक्तीचं वरदान द्या. म्हणजे भक्ती देण्याचं काम पण तुमचं आणि त्याला सांभाळण्याचं काम पण तुमचं. त्याला म्हणतात निर्भरा भक्ती. बरं मी 3 देतो, पण तू तुझ्या मनाला निर्मल कर, शुद्ध कर. तेच तर काम सगळ्यात कठीण आहे. म्हणून कामादी दोष रहितम कुरु मानसंच. माझ्या मनाला काम क्रोधा दोषापासून मुक्त करा, ते सुद्धा तुमचंच काम आहे. भगवान मला किती जॉब दिले रे, मला इतके काम मला दिले. आजकाल शिफारस फार लागते बरं का सगळं काम करण्यासाठी. रेकमेंडेशन लागतं की नाही? मग तुलसीदासांना वाटलं की आता कोणाचं तरी एक रेकमेंडेशन घेऊन गेलं पाहिजे रामचंद्रांकडे. राम दुआये तुम रखवारे होत ना आज्ञा बिनू पैसाने. त्यांना वाटलं की आता हनुमंतांचं प्रमाणपत्र जरी घेऊन गेलो ना तर ठीक होईल. म्हणून त्याला अतुलित बलधामम हेमशैलावदेहम, अत्यंत बलवान, बुद्धिवान, गुणवान, रामप्रिय असे वात जातम नमामी असे जे भगवान आहे त्यांना नमस्कार करतो. म्हणजे त्याचा अर्थ काय माहिती आहे का? हनुमानजी थोडंसं तुम्ही पण त्या रामांना सांगून द्या ना की तुलसीदासावर थोडी कृपा करा. तो असा अर्थ आहे. सकल गुण निधानम वानराणाम अधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमामी. अच्छा, मग आता सुंदर कांडाला सुरुवात. किष्किंधा कांड मध्ये काय आता शेवटचं काय सांगितलं होतं? जामवंतांनी हनुमंताला सांगितलं, तू असा चुपचाप का बसला? अरे तुझा तर अवतार राम कार्य करण्यासाठी झालेला आहे. तेव्हा रामाचं नाव ऐकलं ना एकदम स्वतःची तारीफ ऐकून आणि ते खूप वचन आवडले. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की रामचंद्रजी मग सेना घेऊन जातील, लंकेवर विजय प्राप्त करतील, सीधे परत घेऊन येतील. मग नारद आदी संत त्यांचं यश गातील. मग ते यश गायल्याने सगळे लोक भावसागर तरून जातील. हे त्यांना वचन फार आवडले. आता पहा कसं, जामवंत के वचन सुहाए, सुनि हनुमंत हृदय अति भाए, तब लगी मोहि परिखे हो तुम भाई, कई दुख कंद मूल फल खाई, जब लगी आवऊं सीतहि देखी, होई ही काज मोहि हर्ष विशेषी, यह कही नाई सबनि कहूँ माथा, चले हर्षि धरि रघुनाथा, सिंधु तीर एक भूधर सुंदर, कौतुक कूदि चढ़े उताऊ पर, बार बार रघुवीर संभारी, तर के उपवन तनय बलवान, जेहि गिरि चरण देहि हनुमंता, सोगा पाताल तुरंता, जिमि अमोघ रघुपति कर बाना, एही भांति चले हनुमाना,
जलनिधि रघुपति दूत विचारी, स्नेहमय नाक होहि श्रमहारी। हनुमान तेहि परसा, कर पुनि कीन प्रणाम। राम काजु कीन्हे बिनु, मोहि कहाँ विश्राम। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। जांबवंतांचे वचन फार यांना आवडले, कारण की राम यशाने पूर्ण होते ना. सुनी हनुमंत हृदयाती भान. लगेच सगळ्यांना म्हणाले, भल्या वानरांना, ब्रदर्स, सिस्टर्स नव्हत्या तिथे बरं, भाई आता मी इथून जातो, तुम्ही माझी वाट पहा, प्रतीक्षा इथे बसले राहा. थोडं कष्ट होईल तुम्हाला इथे बसण्यात, पण इथेच राहा. कंद मूल फल खाई, फक्त कंद मूल फल खा, दुसरं काही खाऊ नका. तसेच वानर दुसरं काही खात नाहीच म्हणा. हे वानर नेहमी प्रसन्न असतात ना, कारण कंद मूल फल खातात. उगीच काहीतरी आपलं काहीतरी खात नाही, म्हणून वानर सगळ्यात प्रसन्न कोणी प्राणी असेल तर. जब लगी आवो सीता, आपण आता कुठपर्यंत वाट पाहायची, म्हणजे जोपर्यंत मी सीताजींना पाहून येत नाही तोपर्यंत. पण याची काय खात्री की तुम्ही आता जाणार, पण सीताने तुम्हाला निश्चित दिसेल याची काय खात्री, काय गॅरंटी काय. म्हणे पा होई ही काज मुही हर्ष बिते, हे काम निश्चित होणार आहे असं माझं मन ग्वाही देत आहे. कारण माझ्या मनामध्ये इतकं हर्ष उत्साह आहे. असं असतं एखादं काम होणार असतं, आपल्या मनामध्ये वाटतं की ते होणार आहे, आणि काय काय होणार आहे काही दिसत नाही. माझ्या मनात खूप उत्साह आहे, आता तुम्ही इथेच राहा असं म्हणून सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्याचे आशीर्वाद शुभकामना सगळ्या घेऊन ते निघाले तिथून. हे पहा, याचा अर्थ काय आहे की हनुमानजीचं म्हणणं काय होतं त्यांचं, की आपण एक सगळे ग्रुप म्हणून आलाय ना, टीम. आपण टीम म्हणूनच वापस केलं पाहिजे, परत गेलं पाहिजे. एका माणसाला सगळं काम करायचं श्रेय थोडी मिळायला पाहिजे, सगळ्यांनी काम केलेलं असतं. म्हणून आपण बरोबर आलोय, आपण बरोबरच जाऊ. आता हृदयामध्ये रामचंद्रांचं स्मरण करून ते निघालंय. ज्या ज्या अथवा ते उड्डाण भरायचं होतं, तो ज्या ज्या डोंगरावर कोणीशे पाय ठेवत होते ना, त्यांचं वजन एवढं होतं की तो डोंगर पातालातच जात होता आपला सरळ. आपल्या मग त्या महेंद्राचलवरती ते उभं राहिले, उड्डाण भरलं. कसे निघाले माहिती का, जिमी अमोघ रघुपती करबाना एही भाती चले हनुमाना. जसं भगवान श्रीरामांचं कसं एक अमोघ बाण असतो की नाही, त्या बाणासारखे निघाले. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो महेंद्राचल होता ना, तो जणू काही धनुष्य होता. तिथून हनुमान रूपी बाण निघाले, आणि या बाणाला फेकणारे कोण होते, भगवान श्रीराम. या बाण कसा असतो माहिती का, या बाणाची स्वतःची काहीच वेग नसतो किंवा दिशा पण नसते. याला वेग देणारा कोण आहे, तो सोडणारा असतो. दिशा देणारा पण कोण असतो, तो सोडणाराच असतो, है ना. हनुमान म्हणतात, माझी स्पीड, डायरेक्शन, एव्हरीथिंग इज डिटर्मिन्ड बाय दॅट ग्रेट आर्चर भगवान श्रीराम. निघाले तिथून. आता ही दुसरी यात्रा सुरू झाली बरं का साधनेची. आपण जेव्हा निघतो तेव्हा अनेक प्रकारचे विघ्न येत असतात मार्गामध्ये. आणि एक फारच मोठं विघ्न आहे, ते आहे आराम करण्याचं प्रलोभन. लोक काम सुरू करत नाही की थोडी विश्रांती घेतो. अरे विश्रांती काय करतो, तुम्ही मोठ्या मोठ्या मीटिंग्स मध्ये पण पाहिलं असेल बरं का. ती मीटिंग सुरुवात झाली, त्यांची अजेंडा पहिला कन्फर्मेशन ऑफ दी मिनिट्स ऑफ द अर्लियर मीटिंग वर सुरुवात झाली, चहा कॉफी बिस्किट. अरे का ते मीटिंग सुरू झाली, ते ईटिंग काय करता लगेच कामच नाही काही. लेट अस हॅव ए कॉफी ब्रेक.
इतक्या लवकर आणि पुष्कळ विघ्न जे असतात आपले जे प्रियजन असतात ना त्यांच्याचकडून जास्ती येतात. आराम करून घे रे, थोडा आश्विश्राम कामाला सुरुवात केली. समुद्र देवतांनी एक मैनाक पर्वत होता, 5 स्टार गेस्ट हाऊस सारखा तिथे होता. मैनाक स्वामी मालक होते, मॅनेजर म्हणा काही म्हणा, त्याला सांगितलं उडत उडत जाणार, उडणारा तो पर्वत. त्या समुद्रा देवतांनी म्हटलं, पहा रामचंद्रांचा दूत राम कार्य करण्यासाठी निघाला आहे, तर त्याची आपण थोडी सेवा केली पाहिजे. जा, उडतो 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 आहे तर थोडंसं आणखी थोडी विश्रांती घे, थोडंसं खाऊन घे आणि मग पुढे जा. आता सुंदर दृश्य बघा, हनुमान उडतात, हे खाली तो मैनाक पर्वत उडत 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 चालला आहे आणि म्हणतो की थोडा विश्रांती घ्या. हनुमानने त्याचा फक्त हाताने स्पर्श केला, सन्मान दाखवण्यासाठी, पण थांबले नाही. पुरी कीन प्रणाम केला आणि म्हणे, राम काजू कीन्हे विना मोही कहा विश्राम. अरे रामचंद्रांचं काम केल्याशिवाय विश्रांतीचा प्रश्न कुठे आहे. म्हणजे याचे 2-3 अर्थ होतात. पहिले म्हणजे जोपर्यंत आपण राम काज करत नाही तोपर्यंत विश्रांती घेण्याचं नाव पण घेतलं नाही पाहिजे. पहिले काम तर करा, पहिले त्याच्या आधीच रिट्रीटला जातो मी. आम्ही बरे ब्रह्मचारींना पण एक सवय असते ती, बरं का. आपलं गेले थोडंसं कामशद कार्यक्षेत्रात, स्वामीजी मला रिट्रीटला जायचं आहे. रिट्रीट? कामाला सुरुवात पण झाली नाही. आमचे स्वामी तर म्हणाले होते की तू 20 वर्ष पहिले खूप काम कर, मग रिट्रीटचं नाव काय घेतो. त्याच्या आधीच काम तर कर काही. अच्छा, दुसरा अर्थ काय की विश्रांती केव्हा, जेव्हा तुम्ही थकला असाल तेव्हा. आता थकलोच नाही तर विश्रांती घ्यायची. काही लोकांना सवय असते, झोपेची वेळ झाली. अरे झोपेची वेळ झाली पण तू झोप आलीये का तुला? नाही पण आता झोपी वेळ झाली होता. झोप आल्याशिवाय जायचंच नाही. त्या खायची वेळ झाली, खातात. भूक नसेल तरी तर रोजची काहीतरी वेळ खा, झोपा, काही पण. तर थकलोच नाही तर काय. आता मनामध्ये इतका उत्साह आहे, अनादर पण केला नाही आणि पुढे निघाले. म्हणून सगळ्या साधकांना फार मोठी सूचना आहे की या कम्फर्टच्या वशमध्ये जाऊ नका. स्वामीजी म्हणायचे, कम्फर्ट्स कम ॲज ए गेस्ट, देन लिंगर्स ऑन टू बिकम दी होस्ट, and afterwards he enslaves you, become the master permanently. या भौतिकवादामध्ये हेच एक फार मोठा दोष आहे की आपण सगळे आळशी बनतो, मग सगळे त्या कम्फर्टच्या आराम त्याचे गुलाम बनतो. आता हे प्रलोभन जिंकलं, पुढे निघाले. आता देवता जे होते त्यांना वाटलं की हनुमान हे कार्य करायला निघाले आहे, पण ही शक्ती कशी काय आहे, बुद्धी कशी काय, त्या बुद्धीची पण परीक्षा झाली पाहिजे. तर त्यांनी काय केलं, परीक्षा करण्यासाठी सुरसा, एक सर्पिणीची, देवता लोकमध्ये जे सर्प आहे ना त्यांची माता जी आहे ती आहे सुरसा. त्या सुरसाला सांगितलं की तू जा आणि त्याची परीक्षा कर बुद्धीची. ती सुरसा ती राक्षसीचं रूप घेऊन आली त्या समोर, तोंड मोठं करून, आणि म्हणाली, आज देवानी मला खूप चांगला आहार दिला आहे, मी याला खाईन. देवांनी आहार दिलाय. हनुमान काय म्हणाले तिला, हे पा, आता तू भुकेली आहे तर तुला अन्न देणं तर ठीक आहे, एक धर्म पण आहे, परमधर्म पण आहे, पण मी थोडं असं करतो, रामांचं काम करण्यासाठी निघालोय, ते काम करून आणि मग मी तुझ्या तोंडात प्रवेश करेन, मग तू मला खाऊन टाक. आला मोठा काम करून मग तू येणार आहे ते पुन्हा. मी तुला सत्य म्हण, काय नाही सत्य आहे तू. त्याला वाटलं, हनुमंताला वाटलं की जर आई म्हटलं ना तर मग ती जायची, सत्य कहून महे जान दे माई. पण ती आई कशी होती माहिती आहे की सर्पिणी जेव्हा आता माझ्या पिल्लांना जेव्हा जन्म देते तेव्हा 2-4 तर खाऊनच टाकते ती. काहीतरी दया आली नाही. सीतेचं म्हणजे स्त्रीचं दुःख सांगितलं तरी पण तिला काही वाटलं नाही, मी तर खाणार. मग हनुमान, ग्रससी न मोही कहे हनुमाना. हनुमान म्हणजे ग्रससी न मोही, खाईन असं काय म्हणते, खात का नाही मग तू आता खा.
आणि दुसरा अर्थ असा, तू कशी खाते तर पाहतो मी, खा, ट्राय. तिने खाण्यासाठी तोंड आणखीन उघडलं आणि जसं उघड्यावर हनुमानचे दुप्पट साईजचे झाले मोठे असे. तिने आणखीन मोठं उघडलं. तो जसं जसं सुरसा बदन बढावा, तास धून कपी रूप दिखावा. आजकाल माहिती का, असं हॉटेलमध्ये लोकांना एक खायची सवय झाली आहे, अमेरिकन सँडविचेस. ते डबल डेकर ट्रिपल डेकर असे असे असं असं माहिती का, असे विषय कधी हॅमबर्गर आणि काय काय बर्गर आणि व्हेजी बर्गर आणि पुष्कळच असतात, व्हेज नॉन व्हेज आणि काय 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 तसं. त्यांना खाण्यासाठी सुरसासारखं तोंड उघडावं लागतं. आणि काही किलो करून असं खातात त्याला. काही आहे उंदरासारखं साईडनी थोडं थोडं कुरतळत 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 असं. आपलं जेवढं खरं चांगल्याचे थोडे थोडे तुकडे घेऊन आपलं थोडं थोडंसं खायचं. सुरस्याने असं तोंड उघडलं तर हनुमान 16 योजन झाले, तर हनुमान 32 योजन झाले. मग ती शतयोजन, 1 योजन 8 मैलाचा असतो बरं का, शतयोजन 800 मैल असो तोंड म्हणलं. मग हनुमान म्हणाले की आता याची कॉम्पिटिशन केव्हा, स्पर्धा कशी चालायची, माझं राम काज जे आहे ते थांबेल अशा ह्याच्यात. तर आता इथे काही प्रेस्टिज इश्यू नाहीये, हा प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये. तर काय त्यांनी काय चालाकी केली की आता तिला काय वाटलं की आता हनुमान आणखीन त्याच्या दुप्पट होतील, तर हनुमान एकदम छोटीशी झाले बरं का. छोटं रूप घेऊन त्या तोंडात गेले आणि बाहेर आले. म्हणे नमस्ते, नमस्ते. मी तर तुला सांगितलं होतं की मी तुझ्या तोंडात प्रवेश करेल, आता तू खाल्लं नाही त्याला मी काय करू, मी तर गेलो होतो तुझ्या तोंडात. ती पाहतच चालली इकडे तिकडे अशी. इथे काय मोठं धडा शिकायचा म्हणजे बुद्धीची परीक्षा घ्यायला आली होती. तर बुद्धीची परीक्षा त्यांनी दिली की पहा, आपलं बल पण दाखवलं आणि बुद्धी पण दाखवली. जेव्हा मोठं व्हायचं छोटं व्हायचं, उगीच काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. कारण काय, मुख्य कार्य राम कार्य आहे. इथे मी केवढा मोठा आहे हे दाखवण्याचा प्रश्न नाहीये. थोडी परीक्षा पास. मग ती देवतांकडनं आली होती. प्रमाणपत्र, हिअर बाय दिस इज सर्टिफाईड, यू हॅव पास द एक्झाम विथ फ्लाइंग कलर्स, सगळे असे टॉप मेरिट क्लास असतो ना, सगळं बोलतो पास झाला, विशेष योग्यता विथ डिस्टिंक्शन्स अँड ऑल दॅट, पास. राम काज सब करिहूँ तुम बल बुद्धि निधान, आशीष दे गई सो हरशी चले हनुमान. तर तिने आशीर्वाद दिला आणि हनुमान मग पुढे जावं लागले. आता जे पुढे जात होते तर काय झालं, एकदम त्यानं काय त्याची जी गती होती ती अशी कमी व्हायला लागली, जडपणा वाटायला लागला, ते खाली खाली जायला लागले. हनुमान म्हणाले असं काय झालं. मग एकदम आठवलं त्या सुग्रीवाने काही सांगितलं होतं की या समुद्रामध्ये एक राक्षसी राहते, निशिचरी. तिचं नाव सिंहिका होतं. इथे नाव नाही सांगितलं, दुसऱ्या नावाने सांगितलंय. विचित्र होती ती. रिमोट कंट्रोल होता त्याच्याजवळ. काय रिमोट कंट्रोल, की जे जे प्राणी आकाशात उडायचे त्याची सावली पडायची पाण्यामध्ये, तर ते त्या सावलीला खेचायची. त्या सावलीला खेचलं की तो प्राणी पण खाली यायचा. त्या प्राण्याला समजायचंच नाही की आता काय होतं काय, आणि मग ती येऊन तसा छल करून खाऊन टाकायची त्याला. तुम्हाला सांगतो अजून सुद्धा असे असे लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे आपला फोटोग्राफ पाठवा आणि त्या फोटोग्राफ पाहून तुमचं ते उपचार करतात, रोगांवर असे उपचार करतात. अशी पण आहे. अजूनही काही काय आहे. मला पत्ता विचारू नका, मला माहित नाही, मी ऐकलं. तो काही सांगावं ते म्हणजे अनादर प्रॉब्लेम. लगेच विचारते कोणी तो माणूस सांगा जरा मला. असं ऐकलेलं आहे. छायाचित्र पाहून सुद्धा उपचार करणं. हनुमान म्हणे ओके, अच्छा ती राक्षसी आले, येऊ दे येऊ दे. खाली गेले आणि खाली गेलं. जशी ती राक्षसी दिसली त्याला एका क्षणाने मारून टाकलं तिला. म्हणलं का आता ही जी सिंहिका आहे ती ईर्षा रूप आहे. ईर्षा म्हणजे काय, त्या संस्कृतमध्ये फार चांगलं सांगितलं. ईर्षा म्हणजे
परोत्कर्षम दृष्ट्वा जायमानः मनस्संतापः. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मनाचा जळफळाट होतो की हा कसा काय वर चालायला, खाली खेचायला पाहिजे, खाली खेचतो त्याला ना. अशी ईर्ष्या गुण जर आपल्या मनात आला तर लगेच त्याला काढून टाकलं पाहिजे. मग भगवान हनुमानजी पुढे निघाले, लंकेत प्रवेश केला. तर पहिले तो उत्तुंग पर्वतावर जाऊन पोहोचले, निर्भय होऊन पाहिला सर्वे. आणि ते पाहिलं काय त्यांनी की कनक कोट विचित्र मणिकृत सुंदराया तना घना, हे गिरी पर चढ़ी लंका ते ही देखी, कही न जाय अति दुर्ग विशेषी, अति उतंग जल निधी चौपासा, कनक कोट कर परम प्रकाशा. आणि तिथे काय काय होते पहा. तिथे कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायतना घना, चौहट्ट हट्ट सुबट्ट भीति चारुपुर बहु विधि बना, गजबाजी खच्चर निकर पदचर रथ बरूतनि कोगने, बहुरूप निशिचर जूथ अति बल सेन, परनत नहीं बने, वन बाग उपवन बाटिका सर, कूप बापी सोहहि, नर नाग सुर गंधर्व कन्या, रूप मणि मन मोहहि, कहुमाल देह विशाल शैल समान, अति बल गर्जहि, नाना अखारिन भिरहि बहुविधि, एक एक न तरजहि, करि जतन भट कोटिन बिकट तन नगर चहु, दिसि रक्षहि, कहु महिष मानुष धेनु खर अज खल, निशाचर भक्षहि, एहि लागी तुलसीदास इनकी, कथा कछु एक है कही, रघुवीर सर तीरथ शरीरनि, त्यागी गति पैहि सही. लंकेचं थोडंसं वर्णन इथे. खरं म्हणजे राक्षसांच्या नगरीचं वर्णन करायचं कशाला, आणि राक्षस लोक कसे होते. आपण एखाद्या काय ते मंडईत वगैरे जातो की नाही, भाज्या जिथे विकल्या जातात ते तिथे कुठे ते गाजर मुळा वगैरे असे काही दिसले तर आपण तिथे विकत घेऊ, तिथेच खायला लागतो. तिथे काय होतं माहिती का, असे म्हैस बकऱ्या अशा तिथे, आणि राक्षस त्याला तिथे मरगळून टाकून खायला लागायचे, असं असे करणारे होते. इथे असं लिहिलेलं आहे बरं का, मी आपल्या मनाने मी सांगतोय, लिहिलेत आहे ते. कहू महिष मानुष धेनु खर अज खल निशाचर भाच्छही. अरे तुलसीदासजी असे दुष्टांत तुम्ही का वर्णन करता थोडं. अरे तुम्ही दुसरे रामायण वाचत तेव्हा तर खूपच वर्णन आहे त्या लंकेचं याच्याविषयी. तुलसीदास मी तर थोडंसं केलं. कशासाठी माहिती का, एहि लागी तुलसीदास इनकी, कथा कछु एक है कही, रघुवीर सर तीरथ शरीरनि, त्यागी गती पैहि सही. म्हणजे यांचं थोडं वर्णन याच्यासाठी केलं की आता थोड्या दिवसानंतर प्रभू श्रीरामांच्या बाणरूपी तीर्थामध्ये हे सगळे आपले देह त्याग करून सद्गतीला प्राप्त होणार आहे, म्हणून म्हणजे यांचा संबंध रामाशी येणार आहे. नाही तर यांचं वर्णन करायची काही गरज नाही. आपण उगीच सगळे निचे स्कॅन्डल्स वाचत असतो, स्मगलिंग, गॅम्बलिंग, शेअर मार्केट, ते नाही फालतू सगळे सगळे, आणि आपल्या मनाला अगदी उगीच दूषित करत असतो. वर्णन उगीच जास्ती करू नये, वाचू नये. आता हनुमंतांनी पाहिलं की या नगरामध्ये बरेच रक्षक पहारेदार, सगळे पहारेकरी सगळे कोण आहे बरं. आता इथे थोडं रात्र झाल्यावर इथे प्रवेश केला पाहिजे बरं. मग रात्र झाली, मग त्यांनी काय केलं, मसक समान रूप कपिधारी. एखाद मच्छराचं की नाही, मच्छरा काय म्हणा मराठीत, डास. ओके, डास. त्याचा साईज अति मोठा जरी डास असेल तर किती मोठा असेल, इतका तर सगळं इतकेच असेल. वानराचंच रूप होतं बरं का, मिनी 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 वानर.
आपण आले फोटोग्राफ असतं की नाही, म्हणजे एवढासा पण फोटो असतो ब्लोन अप असं पासपोर्ट साईज असतो. ते पासपोर्ट साईज फोटो पहिलेचे वॉन्टेड लिस्टवालेच दिसायचे. आजकाल जरा ते कलर वगैरे अलाउड करतात तर ते बेटर. पासपोर्ट साईज, पोस्टकार्ड साईज, मग ब्लोन अप असे असतात. हनुमान सुद्धा काय आपल्या स्वतः शरीरात ते मोठं छोटं सगळं इलास्टिक होतं अगदी सगळं. एवढं तर केलं त्यांनी ना. अणिमा गरिमा महिमा लघिमा सगळ्या सिद्धी होत्या. मसक समान रूप कपिधारी. आणि भगवान श्रीरामांचं स्मरण करून आतमध्ये गेले. पण त्यांचा अंदाज थोडा चुकला. त्यांना वाटलं इथे कोणाला पत्ता लागणार नाही. पण त्या लंकेमध्ये ते इमिग्रेशन डिपार्टमेंट आहे, तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाता तर ते इमिग्रेशन क्रॉस करावं लागतं. भलतं स्ट्रॉंग. एक लंकिनी नावाची राखी होती. ए वानर कुठे चालला तू शठ चोर, तुला माहित ना का जे चोर आहे ना ते माझे आहार आहे, त्यांना खाऊन टाकते मी. हनुमान हो. लगेच थोडं मोठं रोग घेतलं. एक मुष्टिका प्रहार केला तिच्या तोंडावर. चक्कर खाऊन ती खाली पडली. बिलकुल तिच्या तोंडातून रक्तच निघाला. ती घाबरली. ती म्हणाली तिला शठ म्हटलं होतं आणि चोर म्हटलं होतं. त्या शठासाठी एक, आता चोरासाठी दुसरा पठा तर रामनाम सत्तच होईल माझं माझं. लगेच म्हणे हे तात, आज फार मोठा सत्संग मला मिळाला. हो तात मोर अति पुण्य बहुता, देख येऊ नयन राम कर दूता. आज मी माझ्या डोळ्याने रामदूत पाहिला. हे कसं समजलं की रामदूत काही त्याच्या गोष्टी तर काही झाल्याच नाही. आपला पासपोर्ट विसा काही दाखवलाच नव्हता. कसं काय समजलं? तर असं आहे. ती म्हणाली की बा जेव्हा ब्रह्मदेवानी या लंकेचं निर्माण केलं आणि रावणाला ही लंका दिली आणि मला इथे सांगितलं की तू या लंकेची तू एक देवता म्हणून इथे राहा, याची तुला रक्षा करायची. मला इतकं वाटलं की मी अशी नव्हते. मला की दुष्टाची सेवा मला करावी लागणार आहे. तो हा तर आता आणि मरणार सुद्धा नाही. तिला असं वरदान असं मिळालं की नर वानर सोडून कोणी मारू शकणार नाही. तेव्हा ब्रह्मदेव मला म्हणाले होते, ज्या दिवशी एका वानराच्या मुष्टिका प्रहाराने तू व्याकुळ होशील, समज की या रावणाचा अंत आता आलेला आहे. तो रामदूत रामांचा अवतार झाला. आज मला फार चांगला सत्संग मिळाला. काय सत्संग मिळाला? एक घुसा. सत्संगामध्ये असंच होतं बरं का. आपल्या बुद्धीमध्ये खूप उलटे सीधे विचार पडले आहे. त्या सत्संग केल्याने ते सगळे असे खाली पडतात. मग खरा तोच सत्संग आहे बरं. आणि काय तो विवेक तिला मिळाला. ती म्हणाली की चोरांना मी खाते. आता चोरांना खाणारी तू जर अशी तर रावण तर महाचोर आहे. सगळ्यात पहिले रावणाला खाल्लं पाहिजे. सगळ्या चोरून आणलेल्या वस्तू तिथे ठेवल्या होत्या बरं का. किती स्त्रियांना पण चोरून आणलं. ते पुष्पक विमान पण कुबेराकडून चोरून आणलं. नेव्हर मॅन्युफॅक्चर्ड एनिथिंग. सीतेला पण चोरूनच घेऊन आला. त्याला खा. म्हणजे जो चोर आहे त्याला तू स्वामी म्हणते आणि जो जगाचा स्वामी त्याच्या दूताला तू चोर म्हणते. उलटी बुद्धी कशी झाली तुझी? आता सरळ झाली ती म्हणाली, प्रविसी नगर की जय सब काजा आणि हृदय राखी कौशलपुर राजा. आपल्या हृदयामध्ये रामचंद्राचं स्मरण करून जा, नगरामध्ये प्रवेश आणि काम जा. पहा, सुरसा, लंकिनी, सिंहिका सगळ्या विघ्नांना त्यांनी पार केलं. काय? फक्त रामनामाच्या आश्रयाने. आणि हे का पहा, हे जे सुरसेचं विघ्न आलं ते कुठे आलं? आकाशात. सिंहिका कुठे होती? पाण्यात. लंकिनी कुठे होती? भूमीवर. आपल्याला विघ्न कुठून आहे? तिघा ठिकाणी जाणं, जमिनीवर, पाण्यातून, आकाश. म्हणून प्रत्येक देशामध्ये पण बहुतेक 3 प्रकारच्या सेना असतात. कोणत्या असतात? वायुसेना, जलसेना, थलसेना असतात की नाही.
एकदा एका माणसाने मला विचारलं, मला मी तर कधी वाचलं नव्हतं रामायणामध्ये, कुठे वाचलं नव्हतं. मला म्हणाला की मी म्हणे की त्या हनुमान जेव्हा ते लंकेत जात होते तेव्हा त्यांना सांगितलं होतं की पहिले उजवा पाय लंकेत ठेवायचा नाही, डावा पाय ठेवायचा तिथे, असं का सांगितलं? आता मग खरं म्हणजे मी तर कधी वाचलंच नव्हतं, ऐकलंच नव्हतं. आता काय तर डावा पाय आणि उजवा पाय म्हटलं, हे पा नेहमी उजवा पाय शकून मानला जातो तो चांगला, आपण उजव्या हाताने घेतो, उजवा पाय ठेव, डावा म्हणजे डावाच असतो. तो जो उजवा पाय जर ठेवला तर म्हणजे ते कल्याणाचं प्रतीक आहे. म्हणजे घरामध्ये पण जायचं असेल कोणाला, तुम्ही उजवा पाय परे ठेवा, म्हणजे त्या घराचं कल्याण अशी भावना. डावा जर ठेवला तर मग अकल्याण होण्याची भावना असते. आणि म्हणून त्याला म्हटलं मी की सगळे सेना जेव्हा ते मार्च पास करत असते काय म्हणतात, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, राईट लेफ्ट म्हणतात का? आणि हो खरंच, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, म्हणून ते लेफ्ट आहे तेच राईट आहे. शत्रूच्या पक्षात जाताना लेफ्ट पाय पहिले ते राईट आहे. कारण काय, तो प्रत्येक शत्रूचा नाश झाला पाहिजे, असंच आहे, जिंकायचं. समजला का? करत आहे ते राईट राईट राईट, बिलकुल राईट, अगदीच राईट आणा म्हणजे काय. चालेल वेळ. वीर मारुती गंभीर मारुती, वीर मारुती गंभीर मारुती, वीर मारुती अति धीर मारुती, गीत मारुती संगीत मारुती, दूत मारुती रामदूत मारुती, दूत मारुती रामदूत मारुती, भक्त मारुती परम भक्त मारुती, भक्त मारुती परम भक्त मारुती, वीर मारुती गंभीर मारुती, गंभीर मारुती, गंभीर मारुती मारुती। ये सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की। श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सियपी की, गावत ब्रह्मादिक मुनि नारद, वाल्मीक विज्ञान विशारद, सुख सनकादि शेष अरु सारद, परनि पवन सुत कीर्ति के, आरती श्री रामायण जी के, गावत वेद पुराण अष्टदश, छो शास्त्र सब ग्रंथन को रस, मुनि जन धन संतन को सर्वस, सार अंश सम्मत सब ही की, आरती श्री रामायण। गावत संतत शंभु भवानी, अरुघट संभव मुनि विज्ञानी, व्यास आदि कवि वर्ज बखानी, काग भुसुंडी गरुड़ के ही की, आरती श्री रामायण जी की, कलिमल हरणी विषय रस की, सुभग सिंगार मुक्ति जुबती की, दलन रोग भव मूरी अमी की,
मात मात सब विधि तुलसी के, आरती श्री रामायण जी के, आरती श्री रामायण जी के। बोलिए सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।